विशेष नाही काही. आणि जर तुम्ही ते इरलं बघितलं का हो? इरलं दाखवायचं आहे, पण इरलं ना गेलं बरं का. इरलं आता शक्यतो काय म्हणूया आपण, नाहीच म्हणूया. नाहीच म्हणूया, कारण ना इरलं घेऊन काम करायलाच कोणी नको म्हणतंय. आत्ता तो जो कागद आपण बघितला ना, शक्यतो तोच वापरतात. आणि दादा इथे ना एकदा साप आलेला, त्याच्यामुळे ती फार दखलदारी घेतली जाते. आणि त्या माझा हा पूर्ण सेट आहे, ज्या मशीन वगैरे दिसत आहे तुम्हाला त्या. आणि बरेच जण म्हणतात की फार पसारा असतो, तर बिझनेस आहे आपला, ते मला देतं, माझी इन्कम आहे, त्याच्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही. तिथे शिवायचं मशीन आहे, कांडप मागे आहे. जेव्हा आपण मागे गेलो ना तेव्हा तिथे रेंज गेली आणि मग तिथे आपल्याला ते दिसलेलं नाही आहे. त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात बापरे किती पसारा, किती हा पसारा. तर म्हणलं असू द्या, पसारा गरजेचा आहे, कारण आपल्याकडे ते सगळं आहे म्हटल्यावर असायलाच हवं. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आकाश मोजतो आम्ही. हे पहा, मला ना इरलं थोडंसं धुवायचं आहे, क्लीन करायचं आहे. ते दिसलं का? हे पहा. तर याचा उपयोग आता शेतकरी करत नाही, पूर्वी चालायचं. मी खास बनवूनच घेतलं ते, म्हणजे होतं आपल्याकडे, ते खराब झालं आणि असं सगळं इकडे ठेवलेलं असतं मस्तपैकी. ठीक, शक्यतो ठेवण्याचीच जागा केलेली आहे अशी, नाही का. आणि इथे आहे गॅलरी. तरी असं आहे छोटंसं, कधीतरी आलं फार भन्नाट भारी वाटतं बरं का. तू नाही दिसत आहे, तू दिसतच नाही रे भाऊ. हे असं बघा, आता इथे फणसाचं झाड आहे मस्तपैकी, पण कुठे लावू असं चाललेलं आहे. आणि समोर शेड दिसते, तिथे आहे आमचं ग्रामदैवत हनुमान मंदिर. आणि असं आहे गावचा परिसर. धबधबे दिसत आहेत का? आणि दादा तुम्हाला बघा, छोटे 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 धबधबे निघालेले आहेत. कमेंट्स बंद झालेल्या आहेत. असं बघा, हे पाहते जुगाड, असं जुगाड केलेलं आहे. आणि मग असं पाणी येतं आणि मस्तपैकी तिथे भरून जातं. कारण मला तिकडे कुठे पाणी आणायला जायचं म्हटलं की मग नको वाटतं. हँडपंप, आता पूर्वी हँडपंप चालायचे, आता बंद पडतात आणि मग पाण्याचा सोर्स नाही आहे, त्याच्यामुळे खूप असं लांब लांब जावं लागतं पाण्याला. मग मी ऑप्शन निवडला की चला मस्त एक टँक घेऊया, ती पावसाने भरूया आणि मग मस्त वापरूया. तर होऊन जातं माझं. मुलं कधीतरी येतात, मुलंही आली की चिडचिड व्हायची आमची, पाण्याला कुठे जायचं, कुणाकडे जायचं. आणि कुणाच्या तरी बोरवेलवर जावं लागतं खरं तर गाव पातळीवर, पण ते मुलं नको म्हणतात. आणि त्याला ऑप्शन मी ती टँकचा पर्याय शोधलेला आहे. मग ती टँक भरलेली असते मस्त की वर्षभर वापरतो. आता लोक इरलं घ्यायला नकोच म्हणतात शक्यतो, आणि कसं बदलही घडायलाच हवा. खरं तर बदल घडतोय. तर पूर्वी इरलं बनवलं जायचं, आता ते कारागीरही राहिलेले नाहीत. ते लोक जे होते ते बनवणारेच नाही आहे, त्याच्यामुळे मग त्याला ऑप्शन आता कागद, रेनकोट असं काही आलेलं आहे. असं आहे बघा.
का